कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। एलबीटी वसुलीची जाचक व त्रासदायक मोहिमेतून सुवर्ण मद्य काढण्याची व्यापाऱ्यांची मागणी। सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार कुणाल पाटील यांच्या 2 उमेदवारांची बिनविरोध निवड। आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा पारदर्शक तपास करून संशयितांना अटक करण्याची मागणी। शासनाने वन जमिनीचे पट्टे देऊन देखील गदडदेव येथील शेतकऱ्यांना शेतीपासून ठेवण्यात येत आहे वंचित। आणि केवायसीची मुदत वाढवून ऑनलाईन नोंदीतील त्रुटी दूर करण्याची मागणी। आता बातमी विस्ताराने। महानगरपालिकेतर्फे पुन्हा सुरू करण्यात आलेली एलबीटी वसुलीची मोहीम शहरातील व्यापाऱ्यांसाठी जाचक व त्रासदायक असल्याने यातून सुवर्ण मद्य काढावा अशी मागणी धुळे व्यापारी महासंघातर्फे मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। महानगरपालिकेतर्फे पुन्हा सुरू करण्यात आलेली एलबीटी वसुलीची मोहीम शहरातील व्यापाऱ्यांसाठी जाचक व त्रासदायक असल्याने व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन सुवर्ण मद्य काढावा अशी मागणी धुळे व्यापारी महासंघातर्फे मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की महानगरपालिकेतर्फे खासगी ठेकेदाराकडून स्थानिक संस्था कराच्या वसुलीबाबत निर्धारण प्रक्रिया सुरू करण्यात आली असून महानगरपालिकेच्या उपायुक्त यांच्या स्वाक्षरीने शहरातील स्थानिक संस्था कराच्या अंतर्गत नोंदणी असलेल्या व्यापारी बांधवांना नोटीस बजावण्यात येत आहेत। दुसरीकडे मात्र व्यापारी निर्धारणासाठी संबंधित कार्यालयात जातात त्यावेळी त्यांना अनेक अडचणी येत आहेत। 2 ते 3 तास व्यापारी बांधवांना ताटकळत ठेवण्यात येते। 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्याने कमी उलाढाल असलेल्या व्यापारी वर्गाकडे कागदपत्र उपलब्ध नाही। बऱ्याच व्यापारी बांधवांनी सर्व खरेदी स्थानिकच असते, पण कराची सुरुवात झाली तेव्हा पुरेशी माहिती नसल्याने चुकून एलबीटी नंबर घेतला गेला आहे। एलबीटी कार्यालयात व्यापारी वर्गाला योग्य वागणूक मिळत नाही असे मत काही व्यापारी बांधवांचे आहे। एलबीटी कार्यालयात काही अनधिकृत व्यक्तींचा वावर असल्याचा संशयही आहे। पूर्वीच्या ठेकेदाराकडे दाखल कागदपत्रांची पुनश्च मागणी केली जात आहे। ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याचे नाव, मोबाईल नंबरसह यादी कृपया उपलब्ध करून द्यावी। एकूणच महानगरपालिकेतर्फे परत सुरू करण्यात आलेली एलबीटी वसुलीची मोहीम शहरातील व्यापाऱ्यांसाठी जाचक त्रासदायक असल्याची भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली। या प्रसंगी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, खेमजी पटेल, श्रीमजी पटेल, प्रशांत देवरे, राजेश गिंदुडिया, सुनील रुनवाल, जयगोपाल दादनानी आदी उपस्थित होते। महापालिकेने आता नवीनच एलबीटी वसुलीसाठी महापालिकेने एक नवीन ठेकेदार सध्या मार्चपासून अपॉइंट केलेला आहे। त्या ठेकेदाराबाबत जे काही अडचणी व्यापारी वर्गाला येत होत्या त्या अडचणी मांडण्यासाठी आज महापालिकेच्या आयुक्त महोदयांकडे आम्ही सगळे एकत्र आलेलो होतो। याच्यामध्ये महापालिकेकडून ज्या ज्या काही अपेक्षा आमच्या होत्या, ज्याच्यामध्ये व्यापाऱ्यांना योग्य वागणूक मिळत नाही, ज्या व्यापाऱ्यांचं स्थानिक खरेदी आहे त्या स्थानिक खरेदी असलेल्या व्यापाऱ्यांना एलबीटी लागत नाही, त्यांना याच्यातनं वगळण्यात यावं। ज्या व्यापाऱ्यांनी यापूर्वी कागदपत्र दिलेले आहेत त्यांच्याकडनं परत कागदपत्रांची मागणी करू नये। व्यापाऱ्यांना जे काही चुकीच्या लोकांकडनं ज्या काही त्रास दिला जातोय याच्यावर अंकुश आणावा। या अशा काही गोष्टींच्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टींची बिलं, चहा, स्टेशनरी आणि पेट्रोल यांची जी काही मागणी केली जाते बिलांची, ही किरकोळ बिलांची मागणी केली जाऊ नये। या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सकारात्मक चर्चा माननीय आयुक्त महोदय आणि उपायुक्त महोदय यांनी केली आणि त्यांनी आश्वासन दिलं की या सगळ्या गोष्टी त्वरित दूर करून लवकरात लवकर आपला त्रास बंद केला जाईल, असं या आजच्या मॅडमच्या चर्चेसोबत निर्णय झाला। धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड धुळेच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार कुणाल पाटील यांच्या जवाहर विकास पॅनलचे 2 उमेदवार माघारी अंती निवडून आले। उर्वरित 15 जागांसाठी 7 जुलै रोजी मतदान होईल। धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड धुळेच्या पंचवार्षिक निवडणुकीत धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या जवाहर शेतकरी विकास पॅनलचे 2 उमेदवार माघारी अंती बिनविरोध निवडून आले आहेत। उर्वरित 15 जागांसाठी 7 जुलै रोजी मतदान होणार आहे। यामुळे भाजप प्रणित पॅनलला एक प्रकारे दणका बसला आहे। धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लिमिटेड धुळेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत आहे। दिनांक 7 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी गुरुवार दिनांक 27 जून रोजी माघारीची अंतिम मुदत होती। विरोधी भाजप प्रणित पॅनलला 2 जागांवर उमेदवारच मिळाला नाही। त्यामुळे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील जवाहर शेतकरी विकास पॅनलचे 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। त्यात भटक्या विमुक्त मागास प्रवर्गातून पोपट साधू शिंदे, राहणार उडाणे आणि अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून अरविंद भालचंद्र सिरसाट, राहणार धनूर हे बिनविरोध विजयी झाले आहेत। माघारीच्या दिवशीच आमदार कुणाल पाटील यांच्या पॅनलचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने भाजपला पुन्हा एकदा
चांगला दणका बसला आहे. तर आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जव्हार शेतकरी विकास पॅनलकडून उर्वरित 15 जागांसाठी संभाजी सिद्धूजी गवळी राहणार लळिंग, इंद्रसिंग नथुसिंग गिरासे राहणार रामी, रोहिदास विठ्ठल पाटील राहणार अमदड, विलास वसंतराव चौधरी राहणार फागणे, रमेश दत्तात्रय नांदरे मोहाडी पर डांगरे, कैलास हिम्मतराव पाटील राहणार कुंडाने, बटू गोरख पाटील राहणार कापडणे, सुडामन साधू मराठे राहणार वेल्लाने, बापू नारायण करणार राहणार मोराने पर लळिंग, दिनकर दौलत पाटील राहणार वडजई, सुनील यादवराव पाटील राहणार सैताळे, लहू काशीनाथ पाटील राहणार तरवाडे, सुशीला भगवान चौधरी राहणार वलवाडी, अनिता योगेश पाटील राहणार अन्साडे, पंढरीनाथ बुधा पाटील राहणार मुकटी हे निवडणूक रिंगणात आहे. उर्वरित जागांसाठी दिनांक 7 जुलै रोजी मतदान होणार आहे. महागारी अंती आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजयी घोडदौड सुरू केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. बिनविरोध निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकांचे आमदार कुणाल पाटील यांनी अभिनंदन केले आहे. खरेदी विक्री संघाची निवडणूक चालू आहे आणि आज निवडणुकीच्या माघारीचा शेवटचा दिवस होता आणि या निवडणुकीमध्ये जवाहर गटाने जवाहर विकास पॅनलच्या माध्यमातून एक सक्षम असं पॅनल त्या ठिकाणी दिलेलं आहे. आनंदाची गोष्ट अशी आहे की आमच्या जवाहर विकास पॅनलच्या 2 जागा ह्या ऑलरेडी बिनविरोध झालेल्या आहेत. म्हणजे खूप चांगली सुरुवात ह्या निवडणुकीची आमच्या दृष्टीने होऊ शकते. एक पोपट तात्या शिंदे हे भटक्या विरोधी जातीमधून आणि आमचे श्री शिरसाट हे SC प्रवर्गामधून त्या ठिकाणी बिनविरोध झालेले आहेत आणि उद्याला सुद्धा पॅनल हे अत्यंत सक्षमपणे त्या ठिकाणी दिलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून खरेदी विक्री संघ ही शेतकऱ्यांकरता काम करणारी संस्था खूप चांगलं काम करते आणि जवाहर गटाची सत्ता या संस्थेवरती गेल्या अनेक वर्षापासून अबाधित आहे आणि ह्यावेळी सुद्धा या निवडणुकीमध्ये जवाहर गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार हे फार मोठ्या संख्येने फरकाने त्या ठिकाणी विजयी होणार आहेत याचा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे येणाऱ्या 7 तारखेला माझी विनंती असेल सर्वच मतदार बंधू आणि भगिनींना की आपण आपलं बहुमूल्य मत हे जवाहर विकास पॅनलच्या सर्व सदस्यांना त्या ठिकाणी उमेदवारांना त्या ठिकाणी आपण देऊन आपला आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे उभा करावा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो. या संपूर्ण तालुक्यामध्ये जवाहरच्या माध्यमातून असेल, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असेल, महाविकास आघाडीच्या माध्यमातून असेल, हे खूप चांगलं वातावरण शेतकऱ्यांकरता निर्माण करायचं काम आम्ही करतो. शेतकऱ्याच्या सर्वसामान्य विषयापर्यंत जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम आम्ही करतो आणि या संस्थेच्या माध्यमातून हे काम अजून जास्त चांगल्या प्रकारे आम्हाला करता येईल अशा प्रकारचा विश्वास आम्हाला या ठिकाणी वाटतो. पुन्हा एकदा निवडलेल्या या दोघेही उमेदवारांचं खूप खूप मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो. धन्यवाद. धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा पारदर्शक तपास करून संशयितांना तात्काळ अटक करावी अशी मागणी धुळे वकील बार असोसिएशन तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. धुळे शहरातील आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा पारदर्शकपणे तपास करून संशयितांना तात्काळ अटक करावी अशी मागणी धुळे ॲडव्होकेट बार असोसिएशन तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की आझादनगर पोलीस ठाण्यात 2 जून 2024 रोजी गुन्हा दाखल झालेला आहे. यात जवळपास 27 दिवसांचा कालावधी उलटला असून अपेक्षित तपास झालेला नाही. यामुळे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेकांनी भावना व्यक्त केल्या. संबंधित पोलीस संशयितांना अटक करत नाहीत याचा अर्थ पोलिसांना सहकार्य होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष यावेळी काढण्यात आला. मामा हॉटेलचे मालक हाजी सिराज मामा, वसीम अन्सारी, फैजल अन्सारी, शाकीर अन्सारी यांच्यासह अन्य दोघांना अटक झाली नाहीच, परंतु या संदर्भात तपासही झालेला दिसत नसल्याने या निवेदनात म्हटले आहे. तपास अधिकारी या गुन्ह्यात पक्षपात करीत आहेत असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. गुन्ह्याशी संबंधित घटकांचा प्रचलित कायद्यानुसार तपास होणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले असून राजकीय दबावाखाली हे प्रकरण तपास अधिकाऱ्यांनी दाबू नये. अशा घटना घडल्या तर कुणालाही कायद्याचा धाक राहणार नाही, उलट भविष्यात मोठी अप्रिय घटना घडू शकेल असा धोका व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी ॲडव्होकेट ध्रुव कुमार जाधव, ॲडव्होकेट कल्पेश वाघमारे, ॲडव्होकेट विवेक सूर्यवंशी, ॲडव्होकेट मनोज देवरे, ॲडव्होकेट विलास सोनवणे, ॲडव्होकेट निलेश ऐरे, ॲडव्होकेट सारंग जोशी, ॲडव्होकेट VP तवर, ॲडव्होकेट JD कोळी, ॲडव्होकेट HD तवर, ॲडव्होकेट SS पाटील, ॲडव्होकेट JE मराठे, ॲडव्होकेट LS केदार, ॲडव्होकेट ZS पवार, ॲडव्होकेट VU बागुल आदी उपस्थित होते. रात्री सुमारे 12:30-1च्या सुमारास आमचे धुळे वकील संघाचे ज्येष्ठ विधिज्ञ संतोष जाधव वकील साहेब तिथे त्यांचा क्लार्क आहे ना जेवणानिमित्त तिकडे गेलेला होता. मौलीगंज इथे गेलेला असताना त्यांनी त्याला बोलले, बुवा एवढ्या रात्री तू कशाला जातो, पैसे नसताना का गेला. याच्यावरनं त्यांचं जे काही बोलणं चालू होतं ते बोलण्याचा संबंधितांना राग येऊ आमचे वकील संतोष जाधव आणि त्यांचा क्लार्क याच्यावरती
जीवघेणा प्राण हल्ला केला आणि संबंधित आमचे वकील साहेबांना तिथले जे काही लोक होते ते ओळखत असून देखील त्यांनी या पद्धतीने ॲक्ट केला. हा जो काही ॲक्ट होता हा बेकायदेशीर होता आणि ते करत असताना बुवा हा मागासवर्गीय समाजाचा मोठा नेता आहे, तर तू कसला नेता, तुझं कसं काय काय नाही या पद्धतीने जातीवाचक बोलून तर त्याला पण ते भावना पण दुखवलेल्या आहे, पूर्ण समाजाच्या भावना दुखवलेल्या आहेत. तर त्यानुसार आहे ना पोलीस स्टेशन येथे ना फिर्याद पण दाखल करण्यात आली. त्या दिवशी रात्री यांना दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं. गेल्यानंतर FIR झाल्यानंतर संबंधितांना अटक होणं अपेक्षित होतं कायद्याने. आज तागायत त्यांना अटक झालेली नाही आहे. तर ती अटक का नाही झालेली याबाबत आम्ही याच्यापूर्वी माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण ती माहिती उपलब्ध नाही झाली. आज कलेक्टर साहेबांना ते निवेदन दिलेलं आहे. संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, नाही तर पुढील दिशा ठरवण्यात येईल आणि संबंधित प्रशासनाला यास जबाबदार धरलं जाईल. शासनाने वन जमिनीची पट्टी देऊन देखील मध्य प्रदेशातील हत्यारधारी गुंडांना हाताशी धरून आपल्याला जमीन कसून दिली जात नसल्याचा आरोप शिरपूर तालुक्यातील गदडदेव परिसरातील शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. शासनाने वनजमिनीचे पट्टे देऊन देखील मध्य प्रदेशातील हत्यारधारी गुंडांना हाताशी धरून आपल्याला जमीन कसू दिली जात नसल्याचा आरोप शिरपूर तालुक्यातील गदडदेव परिसरातील आदिवासी शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. सरकारने शिरपूर तालुक्यातील गदडदेव परिसरात वनपट्ट्यावर जमिनीवर दावे मंजूर करून ही शेती दिली होती. मात्र गेल्या अनेक वर्षापासून या जमिनीवर स्थानिक असणारे राण्या मेहना पावरा व त्यांचा मुलगा दिनेश राणा पावरा या दोघांनी मध्य प्रदेशातील हत्यारधारी लोकांना महाराष्ट्रात बोलून त्यांच्याकडून दहशत पसरवण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे जमिनीवर कब्जा केला आहे. हा कब्जा उठवण्यासाठी अनेक वेळा वन विभागात तक्रारी केल्या. त्या तक्रारीनुसार वन विभागाने शिरपूर तहसीलदार यांच्यासमोर संबंधित शेतकऱ्याची बैठक देखील घेतली. या बैठकीत 22 जून रोजी अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले, मात्र त्यावर अद्याप कारवाई झाली नाही. या जमिनीवर मशागत करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर 2 वर्षापूर्वी गोळीबार करण्यात आला होता. यात 1 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाला होता. या संदर्भात न्यायालयात केस सुरू आहे. पण आता सुमारे 300 एकर जमिनीवर अशाच पद्धतीने 80 जणांनी अतिक्रमण केलेले आहे. या संदर्भात पोलीस प्रशासनाला वारंवार तक्रारी केल्या, मात्र त्याचा देखील काही उपयोग झालेला नाही. आता 2 दिवसानंतर आपण ही शेती करण्यासाठी जाणार आहोत. यातून आमच्यावर बरे वाईट होण्याची दाट शक्यता आहे. असे काही झाल्यास वन विभाग, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन त्याला जबाबदार असतील, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे या संदर्भात न्यायालयाने देखील आमच्या बाजूने, शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला आहे. मात्र तरीही आपल्याला न्याय मिळत नाही. या गावातील आदिवासी शेतकऱ्यांना उपजीविकेचे कोणतेही साधन नाही. मात्र असे असताना मध्य प्रदेशातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी धरून या जमिनीवर अतिक्रमण करणे ही बाब आमच्या जीवनमरणाशी संबंधित आहे, असे देखील यावेळी सांगण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत जयसिंग पावरा, सियाराम पावरा, रामलाल पावरा आदी उपस्थित होते. आमचं वन जमीन पट्टा सरकारने दिलेला आहे. आमच्या नावावर पट्टे मिळाले आहे. ते आम्ही आज तहसीलदार साहेबांना, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं की आमची जमीन आम्ही 2 दिवसानंतर पेरणी करायला जाऊ. मागे जशी घटना घडलेली आहे तसं आमच्यावर अन्याय व्हायला नाही पाहिजे म्हणून निवेदन दिलं होता. आणि SP साहेबांना पण निवेदन दिला होता. ते 2 दिवसानंतर आम्ही पेरणी करायला जाणार आहे. ते आमच्यावर बंदूक काय लाच्या काच्या घेऊन हल्ला व्हायला नाही पाहिजे म्हणून निवेदन दिलेलं होतं. म्हणून पत्रकार परिषद काय झालं, काही लाच्या काठ्या, काय बंदुकीची वार झाला ते सरकार जबाबदार राहतील, पोलीस प्रशासन जबाबदार राहतील, कलेक्टर साहेब जबाबदार राहतील. आम्ही 2 दिवसानंतर आमची शेती आम्ही कसणार आहे. पेरणीचा दिवस आहे. ते 2 दिवस नंतर आम्ही पहिला जाणार आहे. पत्रकार बंधूंनी आमच्या निवेदन स्वीकारल्याबद्दल पत्रकार परिषद आमच्या निवेदन घेतल्याबद्दल धन्यवाद देतो. मी माझं नाव जयसिंग जयमाल पावरा, राहणार अंबाजोगाई. धुळे जिल्हा पुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे हजारो धुळेकर रेशनच्या धान्यापासून वंचित असल्यामुळे
केवायसीची मुदत वाढवून ऑनलाईन नोंदीतील अडचणी दूर कराव्यात या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. हजारो धुळेकर रेशनच्या धान्यापासून वंचित असल्यामुळे केवायसीची मुदत वाढवून ऑनलाईन नोंदीतील अडचणी दूर कराव्यात या मागणीसाठी शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की सध्या महाराष्ट्र राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वतीने धुळे जिल्ह्यामध्ये रेशन कार्ड धारकांसाठी केवायसी अपडेटेशनचे काम सुरू आहे. या अपडेशनसाठी दिनांक 30 जून पर्यंत शेवटची मुदत दिलेली असून अद्याप हजारो नागरिकांचे केवायसी अपडेशन झालेले नाही. कारण रेशन दुकानावर केवायसी अपडेशनसाठी नागरिक गेल्यावर त्या ठिकाणी सर्व्हर डाऊन असणे, रेशन कार्डावरील नावे असलेल्या सदस्यांचे थंब न उमटणे, आधार कार्ड अपडेट नसणे आदी बाबींमुळे अनेक धुळेकरांचे केवायसी अपडेशन अद्यापही पूर्ण झालेले नाही. तसेच या अपडेशनसाठी रेशन चालक अत्यंत कमी वेळ आपले दुकान उघडे ठेवतो. त्यामुळे नागरिकांना दिवसभर त्यांच्या दुकानासमोर ताटकळत उभे राहावे लागते. तरी सदर प्रक्रिया पारदर्शित करण्याकरता केवायसी अपडेशन याची मुदत शासन स्तरावरून वाढवून देण्यासाठी मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या 10 वर्षात हजारो गोरगरीब नागरिकांनी आपले रेशन कार्ड बनवले. या रेशन कार्डाची संबंधित रेशन दुकानावर नोंद देखील झाली. पण रेशन दुकानांचा धान्य कोठा आधीच्या ग्राहक संख्येनुसार ठरला असल्याने नवीन नोंदणी झाल्यानंतर देखील रेशन दुकानदारांच्या धान्य कोट्यात कुठल्याही प्रकारची वाढ पुरवठा विभागाकडून करण्यात आलेली नाही असे सर्वत्र निदर्शनास आलेले आहे. सध्याच्या कार्डधारकांची संख्या, रेशन दुकानावर नोंद असलेल्या कार्डधारकांची संख्या आणि वितरण होणारे धान्य याचा कुठलाही ताळमेळ पुरवठा विभागाकडून कधी जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे नव्याने तयार होणारे हजारोंच्या संख्येने निर्माण होणारे रेशन कार्डधारक अन्नधान्यापासून वंचित राहत आहेत. या बाबीत पुरवठा विभागाकडून प्रचंड प्रमाणात अन्नधान्याचा घोटाळा करण्यात आलेला असून या घोटाळ्याची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात यावी. तसेच ऑनलाईन नोंदी घेतलेल्या कार्यक्रमात सुसूत्रता आणावी. धुळे शहराचे व धुळे ग्रामीण तहसील कार्यालयात धुळे ग्रामीणमधील रेशन कार्ड धारकांच्या ऑनलाईन नोंदी त्याच ठिकाणी करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महेश विसरे, महानगर प्रमुख धीरज पाटील, भरत मोरे, ललित माळी, सुनील पाटील, विनोद जगताप, मच्छिंद्र निकम, कैलास मराठे, महादू गवळी, शिवाजी शिरसाळे, कपिल लिंगायत, सुनील चौधरी, अजय चौधरी, विष्णू जावडेकर, छोटू माळी, मनोज शिंदे, सागर निकम, अक्षय पाटील, शुभम रणधीर, गुलाब कुळे आदी उपस्थित होते. आज रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या माध्यमातून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि तमाम शिवसैनिक कलेक्टरांना आज निवेदन दिलेलं आहे. रेशन कार्डच्या संदर्भामध्ये इतका भोंगा कारभार झालेला आहे. गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये 50,000 नवीन रेशन कार्ड झालेले आहे, पण 500 लोकांना सुद्धा धान्य मिळत नाही आहे. आणि KYCच्या माध्यमातून देखील एकीकडे देशाचे पंतप्रधान म्हणतात डिजिटल इंडिया झालं पाहिजे, पण दुसरीकडे हे तेव्हा अपलोड करायचं असतं ते अपलोड होत नाही. आणि गोरगरिबांकडनं आज तहसील कार्यालय झालं, तिथं जे धान्यांकरता जातं रेशन कार्ड धारक ज्यांना रेशन कार्ड मिळालेलं आहे पण त्यांना धान्य मिळत नाही आहे. जर धान्य चालू करायचं असेल तर त्या तहसील कार्यालयामध्ये, मग ते शहराचं असो किंवा ग्रामीणचं असो, निम्म कार्यालय हे दलालाने भरलेलं आहे. आता कलेक्टर साहेबांना तेच सांगितलं, जर मी खोटं बोलत असेल तर तुम्ही माझ्यासोबत तिथं चला, तुम्हाला 50 नाही 100 तिथं दलाल दाखवतो. 2,000 रुपये घेता आणि लगेच रेशन कार्ड चालू करून देता. आणि समजा जर देवपूरचं असेल तर ते रेशन कार्ड त्या मोहाडीवाल्यांना लिंक करतात. जर आधार कार्डवर जर त्यांनी पत्ता दिलेला आहे तर जवळचं रेशन दुकान द्यायला पाहिजे. तर हे सगळं या माध्यमातून. आणि विशेष म्हणजे हे जे नवीन कार्ड धारक आहे यांचं धान्य अलॉटमेंट होते पण त्या कार्ड धारकांना मिळत नाही. सर्वेअरचा प्रॉब्लेम असं सांगून त्यांना ते डावलले जातं. धुळेकर नागरिकांना ज्यांनी रेशन कार्ड बनवलेलं आहे आणि रेशन धान्य जर मिळत नसेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झाशी राणी पुतळ्याजवळ शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय आहे. माता बहिणी कुणी यायचं, तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. गरिबाला धान्य मिळालाच पाहिजे ही भारत सरकारची योजना आहे. कुणी अधिकारी किंवा कुणी पुढारी गरिबांवर मेहरबानी करत नाही आहे. तो गरिबाचा हक्क आहे आणि हक्क जर कुणी हिनवत असेल तर त्याच्या ढुंगणावर लात मारल्याशिवाय देखील आम्ही राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. LBT वसुलीची जाचक व त्रासदायक मोहिमेतून सुवर्ण मद्य काढण्याची व्यापाऱ्यांची मागणी. सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार कुणाल पाटील यांच्या 2 उमेदवारांची बिनविरोध निवड. आझादनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा पारदर्शक तपास करून संशयितांना अटक करण्याची मागणी. शासनाने वन जमिनीचे पट्टे देऊन देखील गदडदेव येथील शेतकऱ्यांना शेतीपासून ठेवण्यात येत आहे वंचित.
आणि KYC ची मुदत वाढवून ऑनलाईन नोंदीतील त्रुटी दूर करण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या तर संपली. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.